पुण्यातील हुंडाबळी संदर्भातली उपमुख्यमंत्री अजित पवारांचे राजेंद्र हगवणेंसोबत जवळचे संबंध असल्यानं त्यांना पाठीशी घातल्याच्या चर्चा होत्या। त्यावरती आज अजित पवारांनी बारामतीत स्पष्टपणे भाष्य केलंय। ते नेमकं काय म्हणालेत पाहूया। तुम्ही अनेक जण मला बोलवता लग्नाला, अनेक बोलवता का? मी शक्य असेल तेवढं यायचा प्रयत्न करतो। मी जर त्या भागात असेल उशिरा लग्नाच्या वेळेस, आता एखाद्या लग्नाला मी गेलो, समजा दयाच्या घरातल्या लग्नाला गेलो आणि त्यांनी नंतर तिथल्या सुनेला त्याच्या काही वेडवाकडे केलं, तर अजित पवारचा काय संबंध आहे? अजित पवारनी दयाला सांगितलं तू असं कर म्हणून, मला तर काय कळलंच। मी घडल्या पिंपरी चिंचवडला विचारा, त्याला म्हणलं कुणी का असं ना ऍक्शन घे। आता त्या मुली जी यांनी आत्महत्या केली, तिची सासू आतमध्ये, तिची नणंद आतमध्ये, तिचा नवरा आतमध्ये, सासरा पळाला, पळून कुठं जातोय? पळून कुठं? मी आज पण सांगितलंय 3 टीम त्यांनी सोडल्या, 3 नाही 6 टीम सोडा, मुसक्या बांधूनच त्याला आणा म्हणलं। पण ते टीव्हीचे चॅनल अजित पवार, अरे माझा काय संबंध आहे? आम्ही राजकीय क्षेत्रातले लोक उद्या सुनीलच्या घरातलं निघाला, किशोराच्या घरातलं निघाला, प्रेमापोटी बोलतच जावं लागतं। जेपी नाही गेलं तरी माणूस रुसतंय, त्याच्यावर शक्य असेल तेवढं आम्ही करतो ना। पण म्हणून काय आम्ही त्यांना सांगतो काय तुम्ही बाळासाहेब सुनेचे असं वागा म्हणून? अजिबात एक देखील मायेचा लाल त्याच्यातनं सुटता कामा नाही। आज मी जाहीर करून टाकतो, तो तर माझा पदाधिकारी नाही, परंतु सभासद असेल तर त्याला आजपासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातनं मी हकालपट्टी केलेली आहे। असली नालायक माणसं माझ्या पक्षात नको, काय गरज नाही। गरिबाच्या दारात दादा जाईल, पण असल्यांच्या दारात जाणार नाही। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।